प्रश्न 64वा. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनाची मापे अनुक्रमे 60° आणि 130° आहेत, तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल? पहा, तर 64व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की एक आपण त्रिकोण घेतला. या त्रिकोणामध्ये दोन बाह्य कोन घेतले, ते कोणतेही असो. काय घेतले? दोन बाह्य कोन घेतले. एका कोनाचं माप आहे 60° आणि दुसऱ्या कोनाचं माप आहे 130°. हे दोन्ही काय तर बाह्य कोन आहेत. आता आपल्याला माहिती आहे की बाह्य कोन, आता इथे जर बघितलं आपण तर इथे हे रेषीय कोन व्हायले, तर म्हणजे हा झाला बाह्य कोन, तर हा आतला जो असेल तर हा काय असेल? याच्यातला रेषीय कोन. जर आपण याला x मानलं किंवा याला y मानलं तर आपल्याला माहिती आहे की रेषीय कोनाची जी बेरीज असते ती किती असते? तर 180° असेल. मग इथं रेषीय कोन कोणते? तर x अधिक कोन x अधिक 60° आणि इथलच्या रेषीय कोनाची बेरीज आहे ती किती येईल आपल्याकडे? तर ती येईल आपल्याकडे, इथल्या रेषीय कोनाची बेरीज किती येईल आपल्याकडे? 130 अधिक y म्हणजेच 180. 180 बरोबर अँगल y अधिक 130°. आता आपण एवढं लिहून झाल्यानंतर आपण याला सोडूया की अँगल x किती येतो आणि अँगल y किती येतो. तर बघा, हे 60 इकडे आल्यावर म्हणजे अँगल x बरोबर 180° वजा 60° बरोबर, तर याचा किती येईल? 180 मधून 60 गेले, 0 0 8 हातून 6 गेले 2 आणि 1. तर अँगल x जो आहे याची जी किंमत आहे तर ही किती आली? 120° आली बरोबर. आणि इकडे जर बघितलं तर किती आली y ची? तर अँगल y बरोबर 180° वजा 130°. तर अँगल y बरोबर 50°. 180 मधून 130 गेले म्हणजे 50° राहील. तर हा 120 यायला, y ची x ची किंमत 120 यायली, y ची किंमत किती यायली? तर 50° यायली. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची बेरीज किती असते? 180च असते. तर हा 50 म्हणजे 180, याला जर आपण z मानलं तर हा 50, त्यानंतर हा 60, हा 50 घेतला आपण y, हा 120 घेतला आपण आणि हा अँगल z घेतला. तर याची बेरीज किती यायला पाहिजे? ते 180° यायला पाहिजे. तर या दोघांची बेरीज जर केली तर 170, म्हणजे अँगल z बरोबर 180 वजा 170, तर अँगल z हा किती येईल? 10° येईल बरोबर. तर अँगल y 50°, अँगल x 120°. तर आपल्याला पर्याय काय काय दिलेत बघा. पहिला पर्याय दिलाय लघुकोन त्रिकोण, दुसरा दिलाय विशाल कोन त्रिकोण, तिसरा दिलाय काटकोन त्रिकोण आणि समभुज त्रिकोण. आता इथं भुजेचं कोणतंही आपल्याला इथं दिलेलं नाही की सगळे जर कोन सारखे प्रत्येक कोन जर 60° आला असता तर हा समभुज त्रिकोण झाला असता. परंतु इथं काय सांगितलेलं आहे की जो याच्यातला सर्वात मोठा कोन आहे, इथं 90° एकही कोन बनत नाही. इथे सगळ्यात मोठा कोन बनायला आहे 120°. म्हणजे हा काय आहे? तर विशाल कोन त्रिकोण आहे. कोणता आहे? विशाल कोन त्रिकोण असं आपल्याला इथं म्हणता येईल. तर इथं पर्याय क्रमांक जर बघितला आपण तर पर्याय विशाल कोन त्रिकोण म्हणजेच पर्याय हा दुसरा येत आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर इथं आलेलं आहे. 65 नंबरचा प्रश्न दिला आपल्याला इथे की रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी 6% नफ्याने 5 लाखावरती विकली तर रोहितला किती रुपये मिळतील? तर बघा मित्रांनो, रोहितने जी गाडी घेतली तर तिची किंमत, मूळ किंमत किती होती? 5 लाख रुपये. विकली पण 5 लाखाला, पण याच्यावर किती घेतला त्याने? शेकडा किती नफा घेतला? तर 6% घेतला. म्हणजे पहिली पूर्वरत किंमत त्याची 100%,
अधिक 6 भागिले 100. तर त्यांना ती जे 6% नफ्याने विकली, 6% त्याला काय झालाय, नफा झाला, म्हणून इथं आपण 6 ॲड केले तर इथे होतील 5,00,000. 100 अधिक 6 म्हणजे 106 भागिले 100. इथे आता हे 1 2 0 1 2 0 काय होतील, कट होतील. तर आपल्याकडे किंमत येईल 5,000 गुणिले 106. गुणाकार केला तर 5 × 30 आणि 5 × 5 आणि 1 2 3 1 2 3. तर 5,00,000 आणि 30,000 रुपये एवढ्या किमतीत त्याने काय असेल, ती गाडी विकलेली असेल. तर रोहितने आता यामध्ये पर्याय दिले, पहिला 5,20,000, तर हा नाही. 5,10,000 नाही. 6,00,000 नाही. तर 5,30,000 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय असेल, योग्य उत्तर असेल. 66वा प्रश्न आपल्याला दिला की एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? बघा, अशा प्रकारचं एक वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळाचा असेल इथं एक केंद्रक असेल. आता लक्षात घ्या की कधीही वर्तुळामध्ये जर जे एखाद्या काटकोन त्रिकोणाचं परिवर्तुळ असेल, तर हे जे काटकोन त्रिकोणाची जी कर्ण असतो, काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण असतो, हा नेहमी या वर्तुळाच्या मध्यभागातून वर्तुळाच्या म्हणजे केंद्रकामधून जात असतो. आणि वर्तुळाचं हे जे केंद्रक आहे, तर याच्या काय असते, वर्तुळाच्या केंद्रकापासून तर परिघापर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्या. आणि ही जी तुमचा काटकोन त्रिकोण झाला आहे, तर हा काटकोन त्रिकोणाचा जे कर्ण असतो, काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण असतो, तो वर्तुळाचा काय असतो, व्यास. ही कन्सेप्ट महत्त्वाची आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की तर इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, परिवर्तुळ घ्यायचं आहे. बरोबर. परिवर्तुळ म्हणजे काय, तर काटकोन त्रिकोणाच्या 3ही शिरोबिंदूतून जाणारा वर्तुळ जो असतो, त्याला आपण त्या त्रिकोणाचा परिवर्तुळ असे म्हणतो. इथे 90 अंश समोरील जी बाजू असते ती असते कर्ण. आणि या कंडिशनमध्ये कर्ण हा काय असतो, वर्तुळाचा व्यास असतो. तर बघा, आता इथे एक बाजू आपल्याला या काटकोन त्रिकोणाची दिली 7 आणि दुसरी किती दिली, 24. तर आपल्याला सरळ सरळ काय काढायला, कर्ण आणि हा जो असतो केंद्रक, हा आपल्याला काय असतो, व्यासाचा मध्यबिंदू असतो, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. कर्ण बरोबर व्यास येतो. तर आपल्याला अगोदर याचा कर्ण काढायचा आहे. तर कर्ण आपण इथे कर्ण बरोबर x मानू. तर इथे पायथागोरसचा प्रमेय लागेल आणि पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, तर कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. मग बाजू किती आहे इथे, किंवा उंचीचा वर्ग म्हटलं तरी चालते. इथं उंचीचा वर्ग, उंची आपण इथे 7 सेंटीमीटर घेऊ आणि इथे पाया किती दिला आपल्याला, 24 दिला. आणि इथे कर्णाची आपण किंमत काय म्हणली, x. तर x चा वर्ग 7 चा वर्ग 49 ते 24 चा पण काय वर्ग येईल, 24 चा वर्ग किती, 576. मग आपण याची बेरीज करू, 9 आणि 6 15 5 झाला 1, 4 आणि 1 5, 7 आणि 5 12 2 झाला 1 5 आणि 1 6, म्हणजे 1 चा वर्ग यायला आपल्याकडे 625. आता 1 चा वर्ग 625 आल्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायला लागेल. x बरोबर काय येईल, वर्गमुळात 625 आणि 625 हे कशाचा वर्ग आहे, तर हा आहे 25 चा वर्ग, म्हणजे 625 वर्गमूळ 25. आता x इथं आपण आता सांगितलं की x बरोबर काय, कर्ण किंवा व्यास. तर आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची असेल, तर ही काय असते, d/2, म्हणजे वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या काय असते, निमपट असते. मग इथे व्यास आपल्याला किती मिळाला आहे, कर्ण बरोबर व्यास बरोबर x बरोबर कर्ण आणि कर्ण बरोबर म्हणजेच काय, व्यास. तर व्यास किती आहे आपल्याकडे, 25
म्हणजे डीची किंमत आपल्याला किती मिळाली? 25 मिळाली. तर आता आपल्याला आरची किंमत काढायची. तर आर बरोबर डीची किंमत किती आहे? 25/2 बरोबर. तर बे एक बे, बे दोन्ही 4 आणि पॉईंट दिल्यानंतर बे पंच 10. तर 12.5 सेमी ही काय असेल? कशाची त्रिज्या? तर या वर्तुळाची ही त्रिज्या असेल 12.5 सेंटीमीटर असं आपल्याला इथे म्हणता येईल. अशा प्रकारे आपण म्हणजे सुरुवातीला काय घेतला? एक काटकोन त्रिकोण घेतला. त्यांनी प्रश्न विचारला होता की काटकोन त्रिकोण घ्या आणि काटकोन त्रिकोणाचं परिवर्तुळ काढा आणि त्या परिवर्तुळाची तुम्हाला त्रिज्या सांगायची होती. त्यातील एक बाजू 7 सेंटीमीटर दिली होती तर दुसरी बाजू 24 सेंटीमीटर दिली होती. मग इथे आपल्याला माहीत आहे की परिवर्तुळात जर काटकोन त्रिकोण होत असेल तर काटकोन त्रिकोणाचा जो कर्ण आहे हा वर्तुळाचा काय असतो? त्या परिवर्तुळाचा व्यास असतो आणि व्यास हा काय असतो? तर त्रिज्येच्या दुप्पट असतो बरोबर आणि त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. मग आपण इथं पायथागोरसचा प्रमेय वापरून 90 अंशाच्या समोरील बाजू म्हणजे कर्णाची किंमत काढून घेतली. कर्णाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग अधिक पायाचा वर्ग. याला आपण x मानलं कशाला? तर कर्णाला किंवा व्यासला. कर्ण x चा वर्ग तर इथे 7चा वर्ग म्हणजे उंचीची किंमत मांडली. पाया किती होता? तर 24 मानला आपण 24चा वर्ग केला तर 7चा वर्ग 49 त्यानंतर 24चा वर्ग 576. या दोघांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर 625 उत्तर आलं. आता इकडे एक्सचा वर्ग होता तर एक्सचा वर्ग म्हटल्यावर इकडे काय येईल? वर्गमूळ. तर एक्स बरोबर वर्गमूळ 625. 625 हा कशाचा वर्ग आहे? तर 25चा म्हणजे 625चा वर्गमूळ किती येईल? 25 म्हणून एक्स बरोबर 25. परंतु एक्स हा काय? कर्ण आहे आणि तोच काय? व्यास आहे. मग एक्स बरोबर कर्ण बरोबर व्यास. तर व्यासाची किंमत आहे 25. त्यालाच आपण डायमीटर डीनं डिनोट करतो. परंतु इथं कोणत्याही वर्तुळाची जी त्रिज्या असते ही काय असते? तुमच्या व्यासाच्या निम्मी. म्हणून आपण त्रिज्या बरोबर व्यासाची किंमत टाकली 25 भागिले 2 तर 12.5 सेंटीमीटर हे काय आलं आपल्याकडे? उत्तर आलेलं आहे. आणि हे पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला मिळतंय. पहा 12.5 सेमी. 67वा प्रश्न दिला तुम्हाला की वस्तूच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली त्यामुळे त्याचा 10% खप कमी झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर बघा सुरुवातीला किमतीत किती वाढ झाली? तर 10%ने काय झाली? वाढ झाली. त्यानंतर किती रुपयाने कमी झाली? तर 10%ने. 10%ने वस्तूचा खप कमी झाला. बघा वस्तूची जी किंमत आहे किंमत वाढली 10%ने बरोबर आणि त्याचा जो खप आहे म्हणजे विक्री जी आहे तर ती 10%ने काय झाली? कमी झाली. असा आपल्याला प्रश्न विचारला. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा? तर आपण काय म्हणू? एक 100 वस्तू 100 रुपयाची काय होती? 100 रुपयाची एक वस्तू अशा 100 वस्तू होत्या. 100 रुपयाची एक याप्रमाणे 100 वस्तू होत्या. तर आता ही झाली त्याची जुनी किंमत. तर नवीन किंमत काय? तर किंमत 10%ने वाढली तर 100चे 10% जर वाढवले आपण तर ते होतात 110%. म्हणजे जी वस्तूची जी नवीन किंमत आहे तर ती नवीन किंमत किती असेल? 110%. आता 110% काढल्यानंतर वस्तूचा जो खप आहे तो 10%ने कमी झाला आहे. वस्तू 100 होत्या 10% कमी खप झाला म्हणजे 100 मधून 10% गेलेत म्हणजे 10 वस्तू जर केल्या तर किती तिला 90 बरोबर. टक्केवारीत नाही तर आता नवीन ज्या किमती येतात तर 100 रुपयाची जी वस्तू आहे ती किती होईल? 110 रुपयाला आणि 100 वस्तू विकल्या जात होत्या अगोदर तर आता किती वस्तू विकल्या जातील? आता जातील 90 वस्तू किंवा 90 युनिट्स विकल्या जातील. तर हे जी पूर्वीची किंमत आहे एकूण जर खर्च पाहिला पूर्वीचा तर किती येते? 100 रुपयाची एक वस्तू याप्रमाणे 100 रुपयाची वस्तू याप्रमाणे 100 वस्तूचा जो खर्च आहे तो किती होतो? 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 रुपये. तर नवीन ज्या वस्तू आहेत तर नवीन वस्तूची जी किंमत किती आहे? 110 रुपये आणि नवीन वस्तू किती विकल्या गेल्या? तर 90.
तर या व्यवहारामध्ये 9,900 रुपये. म्हणजे पूर्वी तो 100 रुपये किमतीच्या 100 वस्तू विकून 10,000 रुपये कमवत होता. तर आता तो किंमत वाढल्यामुळे 110 रुपयाची वस्तू झाल्यामुळे 90च वस्तू विकत आहे आणि त्याला या व्यवहारामध्ये 9,900 रुपये उरत आहेत. तर जे अगोदरची त्याची किंमत होती ती 10,000 रुपये आहे, बरोबर. नवीन जे विक्रीची किंमत व्यवहाराची एकूण खर्च जो झाला तो 9,900 रुपये झाला. तर यामध्ये त्याला 100 रुपयाचा काय झाला आहे, तर 100 रुपयाचा झाला त्याला तोटा. कारण अगोदरमध्ये त्याला पैसे जास्त येत होते, नंतर त्याला पैसे काय झाले, कमी यायला लागले. 100 रुपयाचा फरक. तर शेकडा नफा जर काढला आपण या व्यवहाराचा, शेकडा नफा काय असतो, तर नफा नाही तर शेकडा तोटा. शेकडा तोटा किती असतो, तर तोटा भागिले मूळ किंमत किंवा खरेदी किंमत किती त्याची 10,000, मूळचा व्यवहार गुणिले 100. आता तोटा किती झालेला आहे, तर तोटा त्याला झालेला आहे 100 रुपये. तर या व्यवहारामध्ये त्याला 1% काय झालाय, तर शेकडा तोटा झाला असं आपल्याला इथं म्हणता येईल. आणि हा आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिला की शेकडा किती झाला, 1 तोटा, 1% काय झाला, त्याला तोटा झाला. प्रश्न असा विचारलेला आहे 68 नंबरचा की योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजाने 2 वर्षासाठी ठेवले. आता 2 वर्षासाठी ठेवल्यानंतर मुदत संपल्यानंतर त्याला 38,400 रुपये मिळाले. तर व्याजाचा दर काढायचा आहे तुम्हाला, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी फॉर टाइम. किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. त्यालाच आपण मुदतले काळ किंवा वेळ म्हणतो. तर हे काढण्यापूर्वी आपल्याला अगोदर व्याज किती मिळालं ते पाहावं लागेल. तर त्याला जे व्याज काढण्यासाठी एकूण रास वजा मुद्दल हे सूत्र आहे. रास वजा मुद्दल. तर रास किती मिळाली त्याला, 38,400 रुपये मिळाली. आणि मुद्दल किती होती त्याने दिलेली बँकेत ठेवलेली, तर 32,000 रुपये. म्हणजे त्याला हे 400 आणि 6,400 रुपये त्याला काय मिळाले इथं, व्याज. म्हणजे जो सिंपल इंटरेस्ट सरळ व्याज मिळाले ते 6,400 रुपये. 6,400 बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे, तर मुद्दल आहे 32,000 रुपये. 32,000 रुपये. त्याच्यानंतरचा जर आपल्याला इथे काय काढायचं आहे, दर काढायचा आहे म्हणजे आर काढायचा आहे. आणि टाईम वेळ किती आहे त्याला, 2 वर्ष भागिले 100. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर 6,400 गुणिले 100 भागिले 32,000 गुणिले 2. तर बघा 1 2 3 1 2 3. आता आर बरोबर 64 गुणिले 10 भागिले 32 गुणिले 2. तर 64 गुणिले 10 आणि इथे 32 गुणिले 2 म्हणजे 64. 2 दोन्ही 4 आणि 3 दोन्ही 6, 64. हे 64 कॅन्सल. म्हणजे आरची जी किंमत आहे तर ती किती आहे, 10. तर दर शेकडा 10% दराने काय होईल, त्याचा व्याजाचा दर होता तो काय होता, दर शेकडा 10. तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळेल. 69वा प्रश्न आपल्याला विचारला की एका वर्गातील 20 मुलांच्या उंचीची वारंवारता वितरण खाली दिली आहे, त्यावरून उंचीचे मध्यमान किती ते काढायचं आहे आपल्याला. उंची दिलेली आहे विद्यार्थ्याची, बघा 160 विद्यार्थी
160, त्यानंतर 161, त्यानंतर 162 आणि त्यानंतर 163. ही आहे उंची. ही उंची असणारे विद्यार्थी किती किती आहे, तर विद्यार्थी संख्या पण दिली ना, तर इथे विद्यार्थी संख्या किती किती दिली ते बघा. तर 160 उंची असणारे 4 विद्यार्थी आहेत, 161 असणारे 6 विद्यार्थी, त्यानंतर 162 असणारे 5 विद्यार्थी आणि 163 असणारे 5 विद्यार्थी. आता बघा, एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे 6 आणि 4 10 आणि 5 आणि 5 10, म्हणजे एकूण 20 विद्यार्थी संख्या बरोबर आली. परंतु या 160 उंची असणारे 4 विद्यार्थ्याची जर आपण काय केली, यांचा जर गुणाकार केला, म्हणजे याची 4 विद्यार्थ्याची जी उंची या सगळ्याची जर बेरीज केली, तर उत्तर काय ते आपण इथे काढूयात बघा. तर 4 0 0, 6 चूक 24 4, 4 2, 4 1 4, 5 6, 640. त्यानंतर 161 म्हणजे 6 1 6, 6 6 36, 4 3, 6 1 6, 6 आणि 3 9. त्यानंतर 5 2 10, 0 झाला 1, 6 5 30, 30 आणि 31 1, 4 3, 5 1 5, 5 आणि 3 8. त्यानंतर याचा पण इथे गुणाकार करावा लागेल, तर 5 3 15, 15 5, चाल 1, 6 5 30, 30 आणि 31 1, 3, 5 1 5, 5 आणि 3 8. बघा, 4 विद्यार्थ्याची उंचीची बेरीज किती आली आपल्याकडे, 640. या 6 विद्यार्थ्याच्या उंचीची बेरीज किती आली, 966. या 5 विद्यार्थ्याच्या उंचीची बेरीज जी आहे ती किती आली आहे, 810. आणि इथे काय, तर या 5 विद्यार्थ्याची उंचीची जी बेरीज आहे तर ती किती आली, 815. म्हणजे 640 अधिक 966 अधिक 810 अधिक 815 भागिले 20. म्हणजे आता एकंदरीत ही जी आहे ही सर्व 20 विद्यार्थ्याच्या उंचीची बेरीज आहे आणि हे एकूण विद्यार्थी किती आहेत, 20. म्हणजे आपल्याला इथं काढायचा काय, तर मध्यमान काढायचा आहे. ज्यालाच आपण मीन म्हणतो, म्हणजेच त्याला आपण सरासरी असंही म्हणतो. तर बघा, हे काढत असताना आता आपल्याला या सर्वांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. पहा, 0 अधिक 6 अधिक 0 तर आपण या सर्वांची बेरीज करू. 0 आणि 6 6, 6 आणि 0 6, 6 आणि 5 11, 11 1, हा चाल 1. त्यानंतर 4 6 आणि 4 10, 10 आणि 11 आणि 12 आणि हा 1 13, 13 3, पुन्हा हा चाला 1, 6 आणि 9 15, 15 आणि 8, 15 आणि 8 23, 23, हां 23, 23, 23. त्यानंतर हा एक 24, 24 आणि हे 8 म्हणजे 32. तर या सगळ्याची बेरीज आली 3231 आणि भागिले 20. तर आपण याला सोडूयात. आता इथं 2 भाग जातो पहा, बे 1 बे, बे 0 0. त्यानंतर इथे जर पाहिलं तर बे 1 बे, बे सकम 12, पुन्हा बे 1 बे, दशांश चिन्ह,
आता इथं भाग दिल्यानंतर इथं 1 उरते म्हणजे झाले 11 आणि 2 पंच 10 उरला 1, त्यानंतर दशांश चिन्ह पुन्हा 1 शून्य घेतल्यानंतर 2 पंच 10 तर 1615.5 छेद 10. आता याला पुन्हा जर सोडवलं आपण, हे 10 जर वर गेले म्हणजे दशांश चिन्ह काय होईल, डावीकडे सरकेल. तर 161.55 हे काय असेल, आपला मध्यमान असेल. तर त्यालाच आपण सरासरी म्हणू शकतो. तर 161.55 हे कुठे आहे, तर 161. तर दुसरा जो पर्याय असेल तो काय असेल, योग्य असेल. 70 आणि 71 साठी हा स्तंभालेख दिला. या स्तंभालेखामध्ये टक्केवारी दिलेली आहे. कशाची, तर धान्याची. त्याच्यात ज्वारी आणि गहू आहे. ज्वारी हा शेडेड पोर्शन दाखवला, तर व्हाईट कलरने हा गहू दाखवलेला आहे. यावर 70वा प्रश्न बघूयात काय दिलेला आहे. आणि इथे स्केल दिलं y अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 20% आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 20%चं त्यांनी स्केलिंग केलेलं आहे. तर 70वा प्रश्न आहे की डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे. तर बघा, ज्वारीचे जे उत्पादन आहे बी गावातील, तर सॉरी डी गावातील ज्वारीचे जे उत्पादन आहे, तर डी गावातील ज्वारीचे उत्पादन एवढे आहे, 80% आहे. किती आहे, तर 80% आहे डी गावातील. आणि बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे, तर बी गावातील ज्वारीचं जे उत्पादन आहे तर 60 आणि हे म्हणजे 70% आहे. बी गावातील किती आहे, 70% आहे. त्याची वजावट केली तर किती येईल, 10% उत्पादन किती आहे, जास्त आहे, असं आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हा काय असेल, योग्य असेल. त्यानंतर 71वा प्रश्न. 71 विचारला की ए या गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन याचे गुणोत्तर किती. आता ए गावातला जो गहू आहे, ए गावात जो गहू पिकवला जातो, आता हा जो दिलेला आहे हा शतमान स्तंभालेख आहे. आणि कारण ही प्रत्येक किंमत किती आहे, 100च्या पटीत आहे. म्हणजे आता एवढा 100 प्रत्येकावर 100%च गहू झाला का, तर नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, आता ए गावातील उत्पादन जर काढायचं असेल, तर ए गावातलं गव्हाचं उत्पादन बरोबर 100 वजा ए गावातील ज्वारीचे उत्पादन. तर ए गावातील ज्वारीचे उत्पादन आहे 60%. किती आहे, तर 60%. तर ते झालं 40%. ए गावातील ज्वारीचे उत्पादन झालं आपल्याकडे 40%. त्यानंतर सी गावातील जर पाहिलं आपण, तर सी गावातील उत्पादन जर बघितलं, तर सी गावातील उत्पादन आहे 50% आहे. हे 50% कशाचं आहे, तर गव्हाचं आहे. 50% जे दिलेलं आहे, तर हे 50% कशाचं आहे, तर गव्हाचं आहे. तर याचं पण किती येईल, 50%च येईल. ज्वारीचं पण किती येईल, 50%. आता हे झालं ज्वारीचं आणि याचं. त्यानंतर यांनी प्रश्न असा विचारला होता की ए गावातील गव्हाचे उत्पादन व सी गावातील गव्हाचे उत्पादन याचे गुणोत्तर विचारले. तर आपल्याला 40/50 म्हणजेच 4:5 हे उत्तर असेल. आणि 4:5 1 मिनिट, ए गावातील किती झालं आपल्याकडे, बघा मित्रांनो, इथं पर्यायामध्ये थोडंसं अदलाबदल झालेली. ए गावातील गव्हाचे उत्पादन आणि सी गावातील गव्हाचे उत्पादन याचे गुणोत्तर विचारले. आणि अशा ठिकाणी त्यांनी 4:5 उत्तर द्यायला पाहिजे होते, पण इथं काय दिले, 5:4 दिलंय. म्हणजे सी गावाची जी तुलना आहे, सी गावाची गावात जे ज्वारीचे उत्पादन झाले त्याचं ए गावातील ज्वारीच्या उत्पादनाशी तुलना केली. म्हणजे इथं 5:4 जर असेल तर हे उत्तर योग्य आपल्याला समजावं लागेल. कारण दुसरा पर्याय यामध्ये एकही बरोबर येणारा नाही.